नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील जे समाजसुधारक आहे त्यामधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे जगन्नाथ शंकर शेट यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. बघा, आता ही माहिती जी असेल ती एक समाजसुधारक या अँगलने असेल, त्यामुळे परीक्षेसाठी तुम्हाला ती खूप महत्त्वाची ठरेल. अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त किंवा चांगल्यात चांगली तुम्हाला माहिती समजेल अशा प्रकारे मी देण्याचा प्रयत्न करतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जगन्नाथ शंकर शेट हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचं असं नाव आहे. सर्वच अँगलने तुम्ही जर बघितलं तर यांचं कार्य खूपच प्रेरणादायी आहे आणि यांचं बेसिकली जन्म देखील मुंबईत झालेला आहे आणि त्यांचं कार्य देखील मुंबईमध्येच आपल्याला बरंचसं दिसून येतं. बघा, आता आपण छोटी छोटी टॉपिक लिहूया इथं, जे लिहिता येईल मला ते, आणि अदर जी इन्फॉर्मेशन आहे ती मी ओरली सांगेल. तुमचे फक्त कान इथं माझ्या बोलण्यावरती असू द्या आणि लक्ष स्क्रीनवरती असू द्या, जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा कुठलंही काही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही, याची गॅरंटी आहे. बघा, जगन्नाथ शंकर शेट यांना नाना म्हणून देखील ओळखत होते. आता व्हिडिओमध्ये मी केव्हा केव्हा नाना शंकर शेट म्हणेल किंवा जगन्नाथ शंकर शेट म्हणेल, त्यामुळे हे तुम्हाला अगोदरच सांगून देतो. बघा, यांचा जन्म जो आहे तो 1803ला झालेला आहे आणि यांचा मृत्यू जो आहे तो 1865ला झालेला आहे. मग या कालावधीसाठी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून जगन्नाथ शंकर शेट होते. ओके, 1803 ते 1865. आणि यानंतरचा प्रश्न तुम्हाला कंबाईनला प्रिलिम्सला विचारला होता, तर त्याचं उत्तर फिरोजशाह मेहता होतं. कारण याच्यानंतर म्हणजे तुम्हाला विचारलं होतं त्यांनी 1885 ते 1885 ते 1905 समथिंग या पिरियडमधलं तुम्हाला विचारलं होतं मुंबईचे अनभिषिक्त राजा कोण होते, तर फिरोजशाह मेहता होते. पण या कालावधीमध्ये तुम्हाला जर विचारलं तर जगन्नाथ शंकर शेट होते. बघा, यांचा जन्म जो आहे तो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झालेला आहे. मुरबाड. ओके, आणि यांचं सरनेम जे आहे ते मुरकुटे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच जगन्नाथ शंकर शेट मुरकुटे. आणि त्यांचे वडील जे होते ते जवाहिरांचे व्यापारी होते. म्हणजे जे हिरे असतात बघा, त्यांचे ते व्यापारी होते, जवाहिरांचे व्यापारी होते. त्यांच्या आईचं नाव भवानीबाई होतं. तेवढं महत्त्वाचं नाही आहे, पण यांचे वडील हे जवाहिरांचे व्यापारी होते. हे स्टेटमेंट परीक्षेला विचारतात, ते लक्षात ठेवा. बघा, जेव्हा जगन्नाथ शंकर शेट हे 18 वर्षाचे होते तेव्हाच त्यांचे वडील वारले होते आणि लहान असतानाच त्यांच्यावर सर्व ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या पडल्या होत्या. आणि त्यांना कोणकोणत्या भाषा यायच्या हे देखील महत्त्वाचं आहे. त्यांना मराठी, त्यानंतर इंग्रजी आणि संस्कृत या 3 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे. बघा, यांच्या जीवनातील महत्त्वाचं कार्य म्हणजे 1822 मध्ये त्यांनी स्थापन केलेली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. नानांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बेसिकली या संस्थेची स्थापना केली होती. एज्युकेशन रिलेटेड ही संस्था आहे आणि ही शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेली पहिलीच संस्था होती. ओके, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि या संस्थेच्या वतीने मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या, म्हणजे शिक्षणाचे कार्य सुरू होते. त्यानंतर या संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांना कोणी मदत केली हे देखील महत्त्वाचं आहे. त्यांना बाळशास्त्री जांभेकर व सदाशिवराव छत्रे या 2 व्यक्तींनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये मदत केली. बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे, 2 नावं लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही, 1819 ते 1827 या काळामध्ये मुंबईचा गव्हर्नर जे होते ते एल्फिन्स्टन होते. एल्फिन्स्टन जे आहे मित्रांनो ते खूप एक म्हणजेच त्यांचं एज्युकेशन विषयी खूप जास्त कार्य आहे मुंबईमध्ये बेसिकली, आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे. आणि त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी नानांची इच्छा होती. कोणाचे स्मारक व्हावे, तर एल्फिन्स्टन यांचे. आणि त्यासाठी त्यांनी 3 लाख रुपये एवढा निधी एकत्र केला होता. 3 लाख रुपये. ओके, बघा, आता नानांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी 1824 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल स्थापन केले. हायस्कूल कधीचं आहे ते लक्षात ठेवा, 1824. आणि 1834 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले किंवा महाविद्यालय सुरू केले.
तर या 2 वर्षे हे महत्त्वाचे आहेत, तुम्हाला कालानुक्रमे लावामध्ये देखील विचारलं जातात. बघा, शिक्षणाच्या प्रसारासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापन करण्यात आलं होतं गव्हर्नमेंटद्वारा, बोर्ड ऑफ एज्युकेशन. तर या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे त्यांना सदस्य बनवले होते आणि तो सदस्याचा काळ जो आहे तो 1850 ते 56 हा होता. 1850 ते 56 या कालावधीमध्ये ते बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते. त्यानंतर 1856 मध्ये हा जो विभाग आहे याचा एक स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन झाला. बघा, मुंबईचे एक महत्त्वाचे गव्हर्नर होते रॉबर्ट ग्रँट. तर या ग्रँट यांच्या नावावरून त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईमध्ये केली आणि भाऊदाजी लाड हे त्याच कॉलेजमध्ये शिकले होते. बघा, तर या कॉलेजची स्थापना आहे 1845 ची. ग्रँट मेडिकल कॉलेज हे ग्रँट जे गव्हर्नर होते त्यांच्या नावावरून याला नाव दिलं होतं. आणि 1861 मध्ये या कॉलेजमध्ये मराठीतून हे शिक्षण देण्यास सुरुवात झाली होती. 1861 मध्ये, लक्षात ठेवा, महत्त्वाचं वर्ष आहे. आणि कलाविषयक कलागुणांना वाव मिळावे म्हणून त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स देखील मुंबईमध्ये स्थापना केली होती, जे की अजूनही मुलं तिथं लाखोंच्या संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यानंतर 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती 1845 मध्ये. यामध्ये त्यांना मदत कोणाकोणाची झाली होती बघा, दादाभाई नौरोजी. मी आता इथं पूर्ण नाव लिहत नाही, आपल्याला लिहायला इथं वेळ लागतो. सो भाऊदाजी लाड असतील, दादाभाई नौरोजी असतील, भाऊदाजी लाड. त्यानंतर विश्वनाथ मांडलिक, कारण तुम्हाला ही नावं विचारतात मित्रांनो, एक्झाममध्ये ही नावं विचारतात, महत्त्वाचे आहे. विश्वनाथ मांडलिक आणि SS बंगाली. तर अशा प्रकारे या व्यक्तींनी त्यांना स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यास मदत केली किंवा सहकार्य केले. त्यानंतर 1857 बघा, एक महत्त्वाचं आहे, जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल जे आहे, जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल स्थापना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केली 1857 मध्ये. ओके, त्यानंतर पुढे बघूया. सर्वात महत्त्वाची घटना आहे बघा ही, बॉम्बे असोसिएशन. तर या बॉम्बे असोसिएशन ही जी आहे ती एक राजकीय संघटना होती, पॉलिटिकल संघटना होती आणि हिची स्थापनेची तारीख आपल्याला पाठ करावी लागते. तारीख लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट 1852. नाना शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांच्या दोघांच्या मदतीने किंवा पुढाकारातून ही संस्था जी आहे ती स्थापन झाली होती. कोणती? बॉम्बे असोसिएशन. वर्ष सर्वांना माहीत असतं, तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून प्रश्न आला तर चुकणार नाही. आणि ही महाराष्ट्रातील पहिली एक राजकीय संघटना होती, पहिली महाराष्ट्रातील, लक्षात ठेवा. या संस्थेचे आता आपल्याला अध्यक्ष, सेक्रेटरी विचारतात. सो कार्यकारी अध्यक्ष कोण होते? तर नाना शंकरशेठ. आणि जर तुम्ही सन्माननीय अध्यक्ष विचारात घेतले, सन्माननीय अध्यक्ष, तर सन्माननीय अध्यक्ष होते जमशेदजी जीजी भॉय. हे सन्माननीय अध्यक्ष होते. आणि मित्रांनो, सेक्रेटरी कोण होते? तर भाऊदाजी लाड होते, भाऊदाजी लाड. आणि त्यानंतरच्या काळात सेक्रेटरी विनायक जगन्नाथ हे देखील झाले होते, जे की जगन्नाथ शंकरशेठ किंवा नाना शंकरशेठ यांचा तो मुलगा आहे, विनायक जगन्नाथ. पुढे बघूया. नानांनी सतीप्रथेवर टीका केली. सतीप्रथा विरोधी त्यांचं वर्तन होतं, सतीप्रथा. त्यानंतर 1823 मध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी जो अर्ज केला होता त्यावर नानांची व राजा राममोहन रॉय या दोघांची सही होती. ओके, पुढे बघा. 1829 मध्ये सतीप्रथा बंद करण्यात आली होती. बघा, नाना जेव्हा मुंबई काउन्सिलवर निवडून गेले तेव्हा त्यांनी म्युनिसिपल ॲक्टसाठी प्रयत्न केले. त्यातूनच 1846 मध्ये म्युनिसिपल ॲक्ट संमत झाला होता. बघा, मुंबईतील जनता जी आहे त्या जनतेला पाणी मिळावे व विहिरी व तलावांची योजना त्यांनी तयार केली. म्हणजेच त्यांना पाणी मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. बघा, हा जो होता तो महत्त्वाचा प्रश्न होता त्यावेळेचा. आणि गव्हर्नमेंटने यासाठी 2 कोटी रुपये जे आहे ते मंजूर केलेले होते 5% व्याजाने. पण त्यावेळेस ब्राह्मी युद्ध सुरू होतं, सरकारने ब्राह्मी युद्धासाठी हा सर्व खर्च करून टाकला, म्हणून नाना संतप्त झालेले होते.
भायखळा येथे राणीची बाग असेल बघा मुंबईमध्ये. त्यानंतर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय जे आहे ते नानांनी सुरू केलेले आहे. बघा त्या काळामध्ये विष्णुदास भावे यांची नाटकं असायची. विष्णुदास भावे, तर ही नाटकं नानांनी आपल्या स्वतःच्या वाड्यामध्ये दाखवली लोकांना, म्हणजे थिएटरमध्ये दाखवली. स्वतःच्या वाड्यामध्ये ते थिएटर उभं केलं होतं. बघा नानांना जस्टिस ऑफ पीस हा अवॉर्ड देखील किंवा ही पदवी देखील मिळालेली आहे, जस्टिस ऑफ पीस. मित्रांनो, ही पदवी जी आहे ती 3 लोकांना मिळालेली आहे. आपल्याला ऑप्शनमध्ये एक नवीन व्यक्ती यामध्ये ॲड करून देतात आणि सांगतात की यापैकी कुणाला मिळाली नाही. तर 3 लोक तुम्हाला सांगतो, कुठेतरी नोट करून घ्या. तर नारायण मेघाजी लोखंडे, जे की कामगार चळवळीशी संबंधित आहेत. त्यानंतर आपण जे बघत आहात ते जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतर तिसरी व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. तर यांना जस्टिस ऑफ पीस हा अवॉर्ड जो आहे तो दिला गेलेला होता त्या काळामध्ये. यांनी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, म्हणजे यातून कळतं बघा की उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी प्रगतीसाठी प्रयत्न केले. ते मुंबई विद्यापीठाचे फेलो राहिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल 1861ला एक भारतीय परिषदांचा कायदा पास झाला होता, म्हणजे एक काउन्सिल ॲक्ट पास झाला होता. तर या काउन्सिल ॲक्टनुसार ते मुंबई विधिमंडळावरती जाणारे पहिले सदस्य ठरले होते. पहिले हिंदी सदस्य किंवा भारतीय हिंदी सदस्य आपण म्हणू शकतो. 1861 साली मुंबई कायदेमंडळावर केलेले किंवा निवड होणारे पहिले हिंदी सदस्य नाना शंकर शेठ हे होते. आणि 31 जुलै 1865 रोजी त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, नाना शंकर शेठ यांच्याबद्दल अनेक विचारवंत आहेत किंवा लेखक आहेत, त्यांनी काही स्टेटमेंट म्हटलेले आहे, ते तुम्हाला विचारतात. बघा, आचार्य अत्रे यांनी नाना शंकर शेठ यांना मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट अशी पदवी दिली होती किंवा असे म्हटले होते. बाळशास्त्री जांभेकर यांचं देखील एक स्टेटमेंट आहे, बाळशास्त्री जांभेकर. तुम्हाला माहीत असेल बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती. दर्पण वृत्तपत्राचे ते संपादक होते. जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री, असं त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल म्हटलं. तर अशा प्रकारे जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. असंच आपण इतर समाजसुधारक देखील कव्हर करूया. अगदी कमी वेळेमध्ये तुमची चांगली रिव्हिजन होत जाईल आणि तुमचा रिस्पॉन्स देखील खूप मॅटर करतो या गोष्टींना, कारण मी नवनवीन गोष्टी ट्राय करत असतो. त्यांना रिस्पॉन्स चांगला असला, बऱ्याच लोकांना फायदा होत असला तर नक्कीच त्यासाठी वेळ देणे मी समर्पक मानतो. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता, कमेंटमध्ये रिस्पॉन्सेस कळू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.